चला तर मित्रमंडळींनो, आज बनवूया आपण महाराष्ट्रीयन फेमस डिश बिट्ट्या रेसिपी। तुम्ही जर महाराष्ट्रामधले असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की बिट्ट्या हे काय आहे। खायला अप्रतिम अशी लागणारी ही बिट्ट्या रेसिपी तुम्ही एकदा ट्राय कराल ना तर तुमची ही आवडीची रेसिपी होऊन जाईल। कशी बनवायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आणि खायला खूप जास्त क्रंची आणि क्रिस्पी असते हे मित्रांनो। तर कशी बनवायची चला बघूया। त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये। तर इथे आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ अथवा कणिक, म्हणजे आपण त्याला कणिकसुद्धा म्हणतो। तर ते न चाळता न गाळता आपल्याला घ्यायचं आहे तसंच। जर तुम्ही बिट्ट्या बनवायचे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ना तुम्ही बिट्ट्यासाठी पाहिजे असं म्हणून दळून जरी मागितलं ना तर भेटतं ते पीठ गिरणीवर। तर बघा इथे आपण साधंच पिठाचं बनवणार, जे आपण रेग्युलर पीठ आपण पोळ्या बनवतो ना त्याचंच बनवणार आहे। त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं, मीठ थोडं जास्तच घालून घ्यायचं। सोबतच इथे ओवा घालायचा, तो पण थोडा जास्तच वापरायचा। यामुळं काय होतं ना खूप जास्त असं छान लागतं। आणि यामध्ये तेल टाकून घेतलं आहे 2 चम्मच, मोठे 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं। आता यामध्ये रवा घालून घ्यायचा, 1च कप रवा घातलेला आहे। जर तुम्ही पीठ जर बघत असाल तर 1 किलोच्या प्रमाणे ते 1 किलो पीठ आहे आपलं कणिक, त्यामध्ये 1च वाटी आपण रवा वापरलेला आहे। रवा जाड असो अथवा बारीक असो कोणताही चालतो। याला छान असं मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून न्यायचं, घट्टसर असा गोळा पीठ म्हणजे बांधून घ्यायचं। एकदम पोळ्या जशा करतो आपण तसं बिलकुल मळायचं नाही, खूप जास्त असं घट्ट पाहिजे याला। तर थोडं थोडं पाणी घाला, एकदम पाणी जास्त घालून एकदाच नका मळू, कारण की ते थोडं ओलसर जास्त जर झालं ना तर आपले हे बिट्ट्या ज्या आपण बनवणार आहे ना त्या क्रिस्पी नाही बनतील। तर बघा एकदम घट्टसर असा गोळा आपला रेडी झाला आहे। आता याला भिजत ठेवायचं नाही आहे आपल्याला, जसं भिजवलं ना आपण तर लगेच याचं बनवून घ्यायचं आहे। अथवा जर आपण याला भिजवून ठेवलं ना अर्धा 1 तास तर हे एकदम सॉफ्ट होऊन जाईल आणि आपलं ना बिट्टे एकदम क्रिस्पी नाही बनतील। तर इथे एक एक छोटा छोटा हाताने असा गोळा तोडायचा आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना एक छोटी पाती, एक तिच्यापेक्षा छोटी पाती आणि एक छोटासा गोळा असं रेडी करून घ्यायचं। बघू शकता हातानेच मळायचं, बेलण्याने आपल्याला लाटून घ्यायचं नाही आहे। तर आता बघा इथे एक आपण घेतलेला आहे, जे सगळ्यात मोठी पाती आहे आपली ती घ्यायची। त्याला आपण जे तेल असतं ना तेल लावायचं, अथवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता। तुम्ही जे रोजच्या वापरामध्ये जे तेल वापरता तेच तेल लावायचं आहे, बटर वगैरे लावायचं नाही आहे आपल्याला। आणि एकावर एक असं याप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि आतमधला जो गोळा आहे ना त्याला भरपूर तेल लावायचं आणि हाताने असं आतमधले दुमटल्यासारखं याला फिट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा, बघू शकता दाखवल्याप्रमाणे। आणि जे उलटं वरचं तोंड असतं ना ते त्याला असं हाताने असं दाबून घ्यायचं आणि छान असं काहीच उघडं नाही राहिलं पाहिजे, बघू शकता असं फिट्ट असं दाबून घ्यायचं। आणि आपला हा गोळा एक रेडी आहे बघा। आणि असे सर्व आपल्याला करून घ्यायचे आहेत, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले ना त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे आहे। तर 1 किलोच्या प्रमाणे इथे 4 गोळे माझे रेडी झालेले आहेत। तर सोबतच आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाण्यामध्ये काहीही घालायची गरज नाही, मीठ नाही, तेल नाही, काहीही घालायची आपल्याला गरज नाही आहे। फक्त पाणी उकळी येऊ द्यायचं छान। उकळी आल्यानंतरच आपल्याला हे गोळे यामध्ये घालायचे आहे, तसे घालायचे नाही आहे। पाणी अगोदरच ठेवून द्यायचं, म्हणजे आपले गोळे तयार होईपर्यंत आपले पाण्याला उकळी येतं। आता यामध्ये टाकून याला जवळपास अर्धा पाऊण तास याला उकळी येऊ द्यायची आहे। मीडियम हायवर फ्लेम ठेवायचा, एकदम फास्ट आणि करायचं नाही, एकदम लोअर पण करायचं नाही, मीडियम हाय करायचं। आणि छान याला उकळी येऊ द्यायचं, मधामध्ये 1-2दा याला परतून परतून घ्यायचं, खालीवर करायचं, जेणेकरून दोन्ही साईडनी चांगलं हे उकडलं जाईल। आता याला एक एक करून ना पाण्यामधून काढून घ्यायचं, बघू शकता पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे, पाणी पूर्ण गाळून घ्यायचं। आता हे गरमागरम आपल्याला काय करायचं आहे, चाकून याला मधामधून कट करायचं आहे। जसं आपण पाण्यामधून काढलं ना तसंच याला कट करायचं आहे, म्हणजे जे आतमध्ये जी वाफ आहे गरम पण आहे ना ते निघून जाईल बघा। याप्रमाणे करून ठेवायचं ना। आता याला थंड होऊ द्यायचं चांगलं अर्धा तास, किंवा जेवढं थंड होऊ द्यायचं तेवढं, जे आपण हात लावू शकतो एवढं थंड तर होऊच द्यायचं। आता चाकूच्या सहाय्याने बघा ह्याप्रमाणे दाखवते ना त्याप्रमाणे याचे काप करून घ्यायचे। एकदम जाडसर नाही करायचे, मीडियमच करायचे, म्हणजे बघा एकदम पातळसुद्धा नाही करायचे आणि एकदम जाडसुद्धा नाही करायचे।
याप्रमाणे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याप्रमाणे करून घ्यायचे. तर एवढे थंड हे झाले आहे की आपण सहज हाताने याला पकडू शकत आहे. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते एवढे जाड तरी आपल्याला करायचे आहेत. आणि बघू शकता याला आतमध्ये किती छान अशा लेयर्स आल्या आहे. काही काही लेयर्स याच्या तुटल्यासुद्धा आहे, पण खूप छान अशा लागतं मित्रांनो. इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. जोपर्यंत मी काप करत होते तोपर्यंत तेलसुद्धा गरम करायला ठेवलं. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. एकदम थोडं कमी गरम असलं तरीसुद्धा यामध्ये टाकायचं नाही. छान गरम झालेलं पाहिजे. बघू शकता टाकल्याबरोबर याला अशी बबल्स आलेले आहे. बिलकुल असंच तेल आपल्याला उकडीचं पाहिजे. तर आता यामध्ये टाकून जेवढे बसतात नाही तेलामध्ये तेवढे टाकून घ्यायचे आणि लगेच त्याला फिरवायचं नाही. थोडंसं 5 मिनिट राहू द्यायचं आणि नंतर मग उलटा पालट खालचे वर वरचे खाली असे करायचे आणि याला छान असा तांबूस कलर गोल्डन कलर येईपर्यंत ना याला छान भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं आणि जाळीदार चाळणीमध्ये याला काढून घ्यायचं आणि याचे जे एक्स्ट्रा तेल आहे ना ते निघून जातं बघा. आता याला आपण असंच चाळणीमध्ये ठेवून द्यायचं, एखाद्या प्लेटमध्ये वगैरे कशामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून जे आपलं जे आहे याच्यामध्ये तेल ते निघून जातं. आता बाकीचं पण असंच करायचं आहे. आता मी इथे घेतलं आहे पेपर. तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता, पण मी साधा पेपरवर वापरते जेणेकरून जे एक्स्ट्रा तेल आहे ते जास्त शोषून घेतं आणि तेल राहू नाही देते यामध्ये अजिबात. सर्वच याप्रमाणे करून घ्यायचे आहे. करता करता ते खतम पण होत आले होते, कारण की जेव्हा मी बिट्ट्या बनवते ना तेव्हा लेकरांना खूप आनंद होतो आणि तसेच ते खातात. आपण हे ना वांग्याच्या भाजीसोबत खायला अप्रतिम असं लागतं. तुम्ही आलू वांग्याची भाजी जी असते ना त्यासोबत तुम्ही हे नक्की ट्राय करा. आपण सर्व इथं तळून घेतलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब